29 मार्चला लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली हे जे जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर असणार आहे। इथे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असेल तर 30 मार्चला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असेल। उद्याच्या तुलनेने परवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसणार असल्याचं आपण बघतोय। नागपूर, अमरावती, अकोला, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचा घाटाचा परिसर, पुण्याचा घाटाचा परिसर, अहिल्यानगर, बीड, नाशिकचा घाटाचा परिसर असा हा जो सगळा पट्टा आहे मध्य महाराष्ट्रातला आणि विदर्भातले हे जे जिल्हे आहेत मी उल्लेख केलेले हे सगळे जिल्हे येलो अलर्टवर असणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या भागात असणार आहे। खास करून मध्य महाराष्ट्रातला जो भाग आहे इथे सलग बीड असेल, धाराशिव, लातूर असेल या जिल्ह्यांच्या अवतीभोवतीचे जे इतर जिल्हे आहेत इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असेल। त्यामुळे इथे गारपिटीची जास्त प्रमाणात शक्यता असणार असल्याचं सुद्धा समजतंय। इकडे आपण बघू शकतो नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच संभाजीनगर, जालना इथे सुद्धा पाऊस बरसण्याची शक्यता असेल, मात्र कमी ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल। तसेच रायगड आणि सिंधुदुर्ग इथे सुद्धा कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। त्याच्या पुढच्या दिवशी वातावरणाची काय स्थिती असेल तर 31 तारखेला पालघर, ठाणे याचबरोबर वाशिम, भंडारा, गोंदिया हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।